मंडळी MRI हे एक असं अजब मशीन आहे जे एकदा चालू केलं की पुन्हा कधीच बंद केलं जात नाही। आणि समजा ते चुकून किंवा मुद्दाम बंद केलं तर एका झटक्यात तब्बल 30 ते 50 लाख रुपयांचा तोटा होतो। कारण त्यामध्ये एक असा गॅस आहे जो जगातील सर्वात महागडा गॅस आहे, जो आजपर्यंत मानव बनवू शकला नाही। पण असं का, या मागे नक्की काय रहस्य आहे, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। आधी आपण हे समजून घेऊया की MRI नक्की काय काम करतं। तर हे मशीन क्ष किरण किंवा रेडिएशनचा वापर न करता आपल्या शरीराच्या आतल्या मऊ पेशींचे, मेंदूचे आणि स्नायूंचे अत्यंत स्पष्ट फोटो काढतं। पण हे करण्यासाठी त्याला गरज असते एका अत्यंत शक्तिशाली चुंबकाची। MRI मध्ये वापरला जाणारा चुंबक हा कोणताही साधा चुंबक नसतो, तो इतका शक्तिशाली असतो की त्याची चुंबकीय ताकद पृथ्वीच्या नैसर्गिक चुंबकीय क्षेत्रापेक्षा तब्बल 30,000 ते 60,000 पटीने जास्त असते। जर तुम्ही एखादी लोखंडी वस्तू त्या रूम मध्ये दिली तर हे मशीन काही सेकंदात आपल्याकडे खेचून घेतं। विचार करा, एवढा प्रचंड चुंबक चालवण्यासाठी किती वीज लागत असेल। जर आपण साध्या तांब्याच्या किंवा अल्युमिनियमच्या तारांमधून एवढी वीज घालवायचा प्रयत्न केला तर अतिरोधानं त्या तारा सेकंदात वितळून राख होतील। त्यांनी साधी तांब्याची किंवा अल्युमिनियमची तार न वापरता नायओबियम टायटॅनियम नावाचा धातू वापरला। एकदा या धातूत ती वीज सोडली की ती विनाअडथळा न वितळता हजारो अँपिअर वीज सहन करून शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र तयार करते आणि न थांबता वर्षानुवर्ष फिरत राहते। पण हा चमत्कार घडवण्यासाठी तो चुंबक -269 अंश सेल्सिअस थंड ठेवावा लागतो। हे तापमान अंतराळातल्या तापमानापेक्षा थंड आहे आणि इतकी भयानक गोठवून टाकणारी थंडी निर्माण करण्याचं काम एक खास वायू करतो, ज्याचं नाव आहे हेलियम। निसर्गात हेलियम हा असा एकमेव वायू आहे जो इतक्या अतिथंड तापमानाला द्रव रूपात राहू शकतो। MRI मशीनच्या चुंबकाला हजारो लिटर द्रव रूपात याच हेलियम मध्ये बुडून ठेवलं जातं। या मशीन मध्ये तब्बल 1500 ते 2000 लिटर एवढा द्रव हेलियम साठवला असतो आणि त्याची प्रति लिटर किंमत साधारण 2000 ते 3500 रुपये आहे। आणि हाच वायू जगातला सर्वात महागडा वायू आहे, जो आजपर्यंत मानव बनवू शकला नाही। शास्त्रज्ञांनी इतके शोध लावले पण माणूस हा हेलियम स्वतः प्रयोगशाळेत बनवू शकत नाही, कारण याचं उत्तर निसर्गाच्या पोटात दडलेलं आहे। हेलियम हा मूलद्रव हायड्रोजन नंतर ब्रह्मांडात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त आढळतो, पण आपल्या पृथ्वीच्या वातावरणात तो अत्यंत दुर्मिळ आहे। कारण हेलियम इतका हलका असतो की तो गुरुत्वाकर्षणाला चकवा देऊन अंतराळात निघून जातो। मग आपल्या पृथ्वीवर हेलियम कसा मिळतो? पृथ्वीच्या पोटातील युरेनियम आणि थोरियम सारख्या किरणोत्सर्गी पदार्थांचे कोट्यवधी वर्षापासून विघटन होतं। तेव्हा कुठे नैसर्गिक वायूंच्या विहिरीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात हेलियम साचतो। म्हणूनच द्रव हेलियम हा जगातील सर्वात दुर्मिळ, मर्यादित आणि अत्यंत महागड्या घटकापैकी एक आहे। जर हे MRI मशीन अचानक बंद केलंच तर कूलिंग बंद पडतं, आतलं तापमान वेगानं वाढू लागतं। तापमान वाढताच हे लिक्विड हेलियम अतिशय वेगानं उकळतं आणि वायू बनून हवेत उडून जातं। एकदा का हे महागडे हेलियम हवेत गायब झालं की ते पुन्हा विकत आणून भरण्यासाठी आणि ते मशीन रिसेट करण्यासाठी हॉस्पिटलांना 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च येतो। म्हणूनच हॉस्पिटलमध्ये प्रचंड क्षमतेचे जनरेटर आणि UPS वापरून MRI चे कूलिंग सिस्टीम 24 तास 365 दिवस चालू ठेवलं जातं। पण हे मशीन आणीबाणीच्या प्रसंगी बंद करावंच लागतं, त्याला इमर्जन्सी क्वेंच बटन म्हणतात। समजा MRI रूम मध्ये चुकून एखादी लोखंडी वस्तू गेली किंवा एखाद्या रुग्णानं सोन्याची वस्तू घालून गेला, त्यात लोखंडाचे मिश्रण असलं तर ती वस्तू प्रचंड वेगानं चुंबकाने ओढून घेतली आणि त्याखाली एखादा माणूस किंवा पेशंट अडकला। अशा वेळी माणसाचा जीव वाचवण्यासाठी इमर्जन्सी क्वेंच बटन दाबावं लागतं। ते बटन दाबताच अवघ्या 1 ते 2 मिनिटात सर्व हेलियम वायू सोडून दिला जातो, चुंबकाची शक्ती नष्ट केली जाते आणि माणसाचा जीव वाचवला जातो। पण त्याची किंमत 50 लाखांचा फटका बसून चुकावी लागते। विशेष म्हणजे नासा आणि इस्रो सारख्या संस्था रॉकेटमधील इंधनांच्या टाक्यांचे तापमान अत्यंत थंड ठेवण्यासाठी आणि रॉकेट उड्डाणादरम्यान हायड्रोजन ऑक्सिजन टाक्या साफ करण्यासाठी द्रवरूप हेलियमचा वापर केला जातो। तसेच स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायक्रोचिप्स बनवताना सिलिकॉन वेपर्स अत्यंत वेगानं थंड करण्यासाठी हेलियमचाही वापर केला जातो। तर आज पृथ्वीच्या गर्भातील हेलियमचा साठा वेगानं संपत चालला आहे। अमेरिका, रशिया आणि कतार या ठराविक देशांमध्ये नैसर्गिक विहिरींमधून हेलियम मिळतो। म्हणूनच जगभरातील शास्त्रज्ञ आता MRI मध्ये हेलियमचा वापर कमीत कमी कसा करता येईल यावर संशोधन करत आहे। तर मंडळी, MRI मशीन आणि या अद्भुत विज्ञानाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली? हे रहस्य तुम्हाला आधी माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रंजक वैज्ञानिक माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राइब करायला विसरू नका।